हाय प्रोफाईल लढत आणि आपण पाहतोय की एक्झिट पोलनुसार TV9 पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार नागपुरातून गडकरी हे आघाडीवर, नितीन गडकरी भाजपचे नागपूरमधून आघाडीवर। काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर जाताना दिसतात। नितीन गडकरी हे भाजपचे सध्या आघाडीवर दिसतात। पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार नागपूरमधून तर 5 लाखांच्या फरकाने आपण विजयी हो असा दावा नितीन गडकरी यांनी केला होता आणि या जागेविषयी भाजप सुद्धा तेवढीच आश्वस्त होती। तर नितीन गडकरी भाजपचे नागपूरमधून आघाडीवर। तर आता कुणाला किती जागा ते आपण या ठिकाणी पाहूयात। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 6, भाजप 18, शिवसेना ठाकरे गट 14, काँग्रेस 5, शिवसेना शिंदे गटाला 4 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा या एक्झिट पोलनुसार मिळताना दिसत नाहीये। तर नागपूरमध्ये आपण पाहतो नितीन गडकरी भाजपचे आघाडीवर, तर विकास ठाकरे काँग्रेसचे या ठिकाणी पिछाडीवर आहे। महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनताना दिसतोय। एक्झिट पोलनुसार 18 जागा भाजपला दिसतात, महायुतीला 22 दिसतात, शिवसेना शिंदे गटाला 4 जागा। तर थेट आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेत। उमेश पाटील, स्वागत तुमचं। या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा फटका बसताना दिसतो तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला। अंदाज आहेत एक्झिट पोलचे? हे पहा, मी आपल्या एक्झिट पोलचा अनादर करत नाही, परंतु आताच मी पुढारीच्या एक्झिट पोलवर 6 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत होतो। त्या ठिकाणची आकडेवारी वेगळी आहे। कदाचित इतर काही एक्झिट पोल असतील त्याची आकडेवारी वेगळी असेल। त्या ठिकाणी महायुतीला जवळपास 26 ते 32 जागा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दाखवलेल्या आहेत आणि देश पातळीवर 359 जागा, तर देश पातळीवरचा आकडा आपल्याला जवळपास सारखा दिसतोय। परंतु अजित पवार राष्ट्रवादी गटाला आपण या एक्झिट पोलमध्ये 0 जागा दाखवलेल्या आहेत। आम्हाला वाटतं की असं काही होणार नाही। निश्चितपणे आमच्या 3 जागा तरी आम्हाला त्यामध्ये खात्री आहे। बारामती असेल, रायगड असेल आणि परभणीची जागा ती आम्हाला खात्रीशीर वाटते आणि त्यामध्ये शिरूरच्या जागेमध्ये निश्चित अशी लढत आहे। परंतु बारामती आणि रायगड या ठिकाणी आम्हाला विजय निश्चित मिळेल। आपल्या मायक्रो एक्झिट पोल मध्ये जर आपण केला तर ती काटेची टक्कर होऊ शकते, परंतु बारामतीची जागा आणि रायगडची जागा याच्याबद्दल आम्हाला निश्चित खात्री आहे। एक्झिट पोल आहे, शेवटी सायंटिफिक बेस असतो, त्यालाही आम्ही त्याचा अनादर करत नाही, परंतु बऱ्याच वेळेला परसेप्शन आणि इलेक्ट्रोल मॅनेजमेंट याच्यामध्ये फरक असतो। परसेप्शन